अवकाश दाखवली. अगदी बरोबर आहे. चीनने पाकिस्तानला J-10 आणि J-16 विमानं दिलेली आहेत आणि अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम पूर्ण दिलेली आहे त्याच्या 6 एअरफील्ड्सवर बसवण्याकरता आणि बाकीचे जे काही त्याचे इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन्स असतील तिथे बसवण्याकरता. आणि टर्कीने त्यांना ड्रोन्स दिले होते, जे जवळपास 650 ड्रोन्स त्यांनी पाठवले होते पाकिस्तानकडे, जे या चकमकीमध्ये कामी आलेले आहेत. आता नॅचरली जर आपण असं म्हटलं की पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केलेला आहे, तर त्यांनी कशाने हल्ला केला हे जगाला दाखवणं जरुरी आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे आपल्या मिसाईल्सनी किंवा आपल्या अँटी एअरक्राफ्ट सिस्टीमनी किंवा अँटी मिसाईल सिस्टीमनी त्यांची जी PL-15 मिसाईल्स पाडली, जी जमिनीवरनं जी एअरमधनं जमिनीवर किंवा एअरमधनं एअरवर फायर करू शकतात, तर ती मिसाईल आपण पाडलेली आहेत. आणि नॅचरली ही मिसाईल जी आहे ती एअरमधनं जमिनीवर आलेली मिसाईल्स आहेत जी पडली असणार आहे, कारण एअरवर आलेली जी असतात ती हवेतच उद्ध्वस्त होऊन जातात. त्याचे खूप दूरपर्यंत तुकडे जातात जे आपल्याला रिट्राईव्ह करता येत नाही. पण जी एअरमधनं जमिनीवर येतात ती आल्या पडल्यानंतर त्याचे ते तुकडे आपल्याला जमा करता येतात. तर हे सगळे तुकडे आणि त्याच्यावरचं चायनीज मार्किंग आणि टर्किश मार्किंग भारतीय सेनेने किंवा भारतीय लष्कराने जगाला दाखवलेलं आहे. त्याची एक नुमाईश मांडलेली आहे ज्याच्यावरनं जगाला कळेल की पाकिस्तानला कोण कोण मदत करत आहे, सामरिक मदत कोण करत आहे, आर्थिक मदत कोण करत आहे.